नमस्कार मित्रांनो, मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. कचऱ्याचा डब्बा कसा ठेवलाय त्या मुलांना या गोष्टीमध्ये अजिबात रस नव्हता. त्यांनी फक्त मान हलवली आणि काका तुम्हीच बघून घ्या, आम्ही भाडेकरू आहोत असे म्हणत दरवाजा बंद केला. शिवीन आणि सोनिका लंडनमधील साऊथ हॉलमध्ये हात हातात घालून बिंदास चालत होते. सोनिकाला महाविद्यालयात पारंपरिक दिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी सूट सलवार घालायचा होता. या भागात आल्यावर ट्रेनमधून उतरताच पंजाबमध्ये आल्यासारखे वाटायचे, कारण संपूर्ण परिसर पंजाबी होता. भारतीय वस्तूची दुकाने वगैरे सर्व काही इथे होते. सोनिका म्हणाली, शिव, आधी रोड कॅफेत बसून छोले भटुरे खाऊया, मग कपडे घेऊ. हो नक्कीच, हा रोड कॅफे आपल्या प्रेमाची साक्ष आहे. येथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना? सोनिका हसून म्हणाली, हो खरंच. दोघांनीही ऑर्डर दिली आणि एक कोपरा शोधून बसले. शिवीन म्हणाला, फक्त चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की मग लग्न करू. हो तुझे बरोबर आहे, पण घरातल्यांचे काय? मला नाही वाटत की तुझे घरचे परजातीच्या मुलीला स्वीकारतील. नको स्वीकारू दे, आपले लग्न होणारच. तू माझे बालपणीचे प्रेम आहेस. त्यांना माहीत नाही की आपण इथे लिव्ह इनमध्ये राहतोय. वेळ आल्यावर मी त्यांच्याशी बोलेन. शिवीन आणि सोनिकाचे एकमेकांवर खूप प्रेम होते, तर दुसरीकडे लंडनमध्ये काय चालले आहे याची भारतात कोणालाच कल्पना नव्हती. सुरुवातीला दोघेही काही दिवस इतर मित्रांसोबत खोली भाड्याने घेऊन राहत होते. त्यानंतर एके दिवशी दोघे इथल्या रोड कॅफेमध्ये अचानक भेटले आणि तेव्हापासून एकत्र राहू लागले. भारतात जे दोघेही एकमेकांना बोलू शकले नव्हते ते त्यांनी इथे येऊन सांगितले की दोघेही एकमेकांना नेहमीच पसंत करत होते. आता दोघेही या नात्यात खूप पुढे निघून गेले होते. दोघांच्याही आई वडिलांनी अभ्यासात व्यत्यय येऊ म्हणून आपापसातील भांडणाबद्दल परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलांना काहीही सांगितले नव्हते. तिकडे मुले त्यांच्यापेक्षा हुशार निघाली. रोहित आणि आलोक दोघेही याच प्रयत्नात होते की कंटाळून का होईना समोरचे फ्लॅट सोडून जातील, पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते. रोज नवनवीन योजना आखल्या जात होत्या. कधी दारावर टांगलेल्या दुधाच्या 2 पिशव्यांमधील एक पिशवी गायब व्हायची, तर कधी दुधाच्या पाकिटाला छिद्र पाडून सर्व दूध वाया घालवले जायचे. पसरलेल्या दुधामधून वाट काढत पायऱ्या उतरून येणारे लोक दोन्ही कुटुंबाच्या नावाने तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून जायचे. काय चालले आहे ते सगळ्यांना कळून चुकले होते. दोघेही रोज समितीच्या कार्यालयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत. दोघेही इतक्या सफाईने खुरापाती करत की कोणी काय केले याचा पुरावा कोणालाच मिळत नव्हता. रोज काहीतरी नवीन योजना आखली जायची. दोघेही अतिशय खालच्या पातळीवर उतरले होते. मीराला झुरळाची खूप भीती वाटते हे सुधाला माहीत होते, म्हणून सुधाने घराबाहेर फिरणाऱ्या झुरळाला कागदात पकडून मीराच्या दाराच्या आत सोडले. मीराचे दार उघडे होते. मोलकरीण काम करत होती. तिने ते पाहिले. यावेळी पुरावा समोर होता. आलोकने थेट पोलीस ठाण्यात जाऊन सुधाची तक्रार केली. सोबत मोलकरणीला नेले. मोलकरीण घाबरली होती, पण मीराने विनवणी केल्यामुळे ती तिच्यासोबत गेली. थोडीफार कायदेशीर कारवाई झाली आणि रोहित तसेच सुधाला इशारा देऊन सोडण्यात आले. सोसायटीत राहणारे लोक त्रासून आश्चर्याने सर्व पाहत होते. फ्लॅट मोठा करण्यासाठी दोघे एकमेकांना त्रास देत होते. दोन्ही कुटुंब इतकी हट्टाला पेटली होती की ती बातमी लंडनपर्यंत पोचली. सोनिका आणि शिवीनने डोक्याला हात लावला. दोघेही फोनवरून आई वडिलांना
समजवत होते, पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. सोनिका म्हणाली, "अरे, आता आपले काय होणार? काळजी करू नकोस. आपले आई वडील खूप चुकीचे वागत आहेत, पण आपण त्यांच्यामध्ये पडायचे नाही. ते हा मूर्खपणा का करत आहेत तेच समजेनासे झाले आहे. आतापर्यंत स्वतःची तब्येत आणि एकाकीपणाचे ते रडगाणे गायचे आणि आता अचानक वाद घालायला एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये कुठून आली?" मुंबईतल्या दोन्ही घरातले वातावरण तापले होते. दोन्ही कुटुंब आपापल्या परीने एकमेकांचे नुकसान करत होते. आता ते सोनिका आणि शिवीनला रात्री व्हिडिओ कॉलवर सर्व काही सांगू लागले. शिवीन एकुलता एक मुलगा होता. आलोक आणि मीरा त्याला सर्व सांगून मन हलके करत असत. सोनिका आणि शिवीन उदास झाले होते. खूप वाईट घडत होते. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.